एवढंच सांगेन मी का गंगाराम आणि बाळाराम याच्यामध्ये दोन दोन शब्दांचा फरक आहे. या दोन्ही नावांमध्ये राम आहे. गंगाराम ही अगदी सरळ माणूस आणि बाळाराम पाटील हे अगदी सरळ माणूस. या दोघांच्या सानिध्यात राहून आज मी इथपर्यंत पोहोचलो. हे माझ्या अंतःकरणातून तुमच्या माध्यमातून मी सांगावंसं वाटतंय. साहेब जेव्हा विधान परिषदला उभे राहिले शिक्षक मतदारसंघात, तेव्हा माझ्याकडे शहापूर, जव्हार, मोकाडा आणि कल्याण डोंबिवली हा परिसर मला दिला होता. माझी बायको प्रेग्नेंट होती आणि मी त्यावेळेला रोज 12-1 वाजता यायचो आणि सकाळी जायचो. पण माझ्या बायकोनी कधी ती तक्रार नाही केली. हॉस्पिटलला जाणे असेल या सगळ्या गोष्टी हे तिनेच माझ्या भावांच्या आईच्या माध्यमातून केलं आणि इथपर्यंत पोहोचण्यासाठी मला माझ्या कुटुंबाने 100% सहकार्य केले. खरं तर पनवेल महापालिकेमध्ये नगरसेवकाची निवडणूक लढावी आणि आपल्या प्रभागाचा किंबहुना पनवेल महापालिकेतील ज्या समस्या आहेत लोकांच्या त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावे, यासाठी मला तिकीट हवं होतं. सगळ्यांना एकच सांगेन मी का शेतकरी कामगार पक्ष एक मशीन आहे. त्या मशीनमध्ये आपण काम करत राहू. आज आपली वेळ वाईट असली तरी उद्या आपली चांगली वेळ येणार आहे. तरी कुठेही म्हणजे मनामध्ये किंतु परंतु किंवा घाबरून न राहता आपण तग धरून राहणे म्हणजे आपल्याला जास्त सोयीस्कर होईल आणि आपल्या येणाऱ्या काळामध्ये आपले चांगले दिवस असतील असं मला असं वाटतं. नमस्कार, मी सागर राजे. प्रभात पर्व न्यूजवर आपलं सर्वांचं स्वागत करतो. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी आज देवेंद्र मडवी यांची निवड झालेली आहे. सुरुवातीला मी त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. खरं म्हणजे अतिशय तरुण चेहरा आज या पदावर विराजमान झालेले आहे. शेतकरी कामगार पक्षाकडनं आज त्यांना ही जबाबदारी या ठिकाणी मिळालेली आहे. खरं म्हणजे त्यांचा प्रवास खरोखरच अतिशय म्हणजे संघर्षमय असा राहिलेला आहे. या सगळ्या प्रवासाबद्दलच आजच्या या नियुक्तीबाबत आपल्याला त्यांच्याशी चर्चा करायची आहे. खूप खूप आपल्याला शुभेच्छा अगोदर. खरं म्हणजे एक अतिशय तरुण चेहरा म्हणजे या खुर्चीवर विराजमान झालेला आहे. पहिली प्रतिक्रिया काय मला अगोदर तुमची सांगा. खरं तर मी माझे गुरु आदरणीय माजी आमदार बाळाराम पाटील साहेब आणि विवेकानंद पाटील साहेब यांचे आभार व्यक्त करतो. एका सामान्य कुटुंबातील एका 200-250 मतदान असणाऱ्या गावातून येणारा एक तरुण, त्याला राजकीय व्यासपीठ आणि आज तालुक्याचं सभापतीपद हे दिलेलं आहे. त्याच्याबद्दल खरोखर पक्षाचं आणि आदरणीय पक्षातील नेत्यांचं मी आभार व्यक्त करतोय. बरं, म्हणजे प्रवास सुरुवातीपासून आपण जाऊया थोडाफार. म्हणजे मुळातच आपण काही सक्रिय कार्यकर्ते म्हणून काही जन्म घेतलेला नाही. प्रत्येक माणूस आपल्या त्याच्यावर म्हणजे विचारधारा वगैरे या सगळ्या गोष्टी असतात आणि त्याच्यानंतर कुठेतरी सक्रिय होत असतो. आपली या शेतकरी कामगार पक्षामध्ये सक्रिय कार्यकर्ता म्हणून कशी काय सुरुवात झाली? खरं तर तुम्ही जे बोललात का कोणी सक्रिय कार्यकर्ता, मुळात कार्यकर्ता नसतो तो कोणत्या तरी विचारधारेने आपल्या वडिलांचा वारसा, आपल्या कुटुंबाचा कोणाला आयडियल मानतो आणि राजकारणाला सुरुवात करतो. माझे वडील स्वर्गीय गंगाराम शालिक मडवी हे शेतकरी कामगार पक्षाचे अत्यंत निष्ठावंत कार्यकर्ते. मी कार्यकर्ता म्हणतो कारण त्यांच्या पुढे कधी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य किंवा पक्षाचं पद, चिटणीस, अध्यक्ष, सहचिटणीस असं कोणतेही पद नव्हतं. पण एक कार्यकर्ता म्हणून त्यांची जी किंमत आहे ती मला खऱ्या अर्थानं त्यांच्या स्वर्गवासानंतर मला कळाली. कारण माझे नेते आदरणीय गुरु बाळाराम पाटील साहेब जेव्हा आपण मैता ठिकाणी बोलतो का मैता ठिकाणी आले होते, पप्पांच्या पायाने त्यांनी स्पर्श केला. मी अगदी रडत असा बसलो होतो. त्यांच्या डोळ्यातून जे अश्रू पडले ते थेट पप्पांच्या पायावर पडले आणि त्या अश्रूंची किंमत मी 13 दिवस बघतोय का 13 दिवस ही व्यक्ती रोज येते, रोज आम्हाला विचारते जेवलात का. 13 दिवस रोज येत होते? रोज येत होते 13 दिवस. मला 1-2-3 दिवस गेल्यानंतर मी जेवत नव्हतो, दुःखाचं डोंगर कोसळलं होतं. मला त्यांनी जवळ घेतलं, माझी तब्येत बरी नव्हती. मला असं वाटतं किरण खानावकर माझेही मित्र आहेत, ते त्यांच्या गावातले, ते त्यांच्यासोबत आले होते. ते बोलले किरणला का तू डॉक्टर आण. म्हणजे इथपर्यंत काळजी घेणारा माणूस मला अगदी हेवा वाटला का माझ्या पप्पांची किंमत पक्षामध्ये आणि बाळाराम पाटील साहेबांच्या मध्ये काय आहे ते मला तिथे त्यांच्या प्रतिकृतीमध्ये दिसत होतं. त्याच्यानंतर 13 दिवस उलटून गेल्यानंतर लोक कमी झाली,
मी काही डॉक्युमेंट शोधत होतो पप्पांचे. त्याच्यासाठी पप्पांची बॅग मी उघडली, तर त्या बॅगेमध्ये ऑब्व्हियसली पप्पा एक सामान्य वर्कर होता. रवी केम डॅममध्ये काम करत होता 8 वर्ष. युनियनमध्ये असून युनियनच्या नोकरी आपल्या कंपनीच्या बाहेर त्याला राहावं लागलं. अतिशय एक नाजूक परिस्थितीत आम्हाला त्यांनी शिक्षण दिलं. मी स्वतः देवेंद्र मडवी, माझा भाऊ जितेंद्र मडवी आणि मिथुन मडवी, आम्ही तिघंजण भावंड. आपण जितेंद्र मडवी आज खारघरमध्ये पणन महापालिकेमध्ये प्रभाग अधिकारी म्हणून काम करतोय. मिथुन मडवी नवी मुंबई महापालिकेत मलेरिया डिपार्टमेंटमध्ये काम करतोय. म्हणजे एक सामान्य शेतकरी आणि वर्कर, पण शिक्षणाचा फायदा काय होईल हे पप्पांना माहिती होतं आणि आम्हाला त्यांनी चांगलं शिक्षण दिलं. त्या शिक्षणाचा फायदा प्रत्येक गोष्टीमध्ये आम्हाला झालेला आहे. आपण परत एकदा येऊ द्या का मी ती बॅग उघडली. मी त्या बॅग उघडली आणि पप्पाचे डॉक्युमेंट शोधत होतो. त्याच्यामध्ये काही पैसे नव्हते, काही चेकबुक नव्हते, काही नव्हते. त्याच्यामध्ये काही आठवणी होत्या. 1993चं एक चिठ्ठी होती मुंबईची. त्या शेतकरी कामगार पक्षात त्यांनी 5 रुपयाची पावती फाडली होती सदस्यत्व होण्यासाठी. त्याच्यानंतर 2002-3 साली माझ्या मामाच्या मुलीचं लग्न होतं खिडकालीला. तिथे साहेब बालराम पाटील साहेब जिल्हा परिषदेचे विद्यमान अध्यक्ष असताना तिकडे गेले होते. तो त्यांचा फोटो होता. मलाही तो माहिती नव्हता. मग तो फोटो बघितल्यावर मी आश्चर्य झालो का अगदी 2002-3ला जेव्हा अध्यक्ष होते, माझ्या आईच्या माहेरी एका बालराम पाटील साहेब तिथे गेले होते. ह्या सगळ्या गोष्टीवरून मी निष्कर्ष काढला का माझे आणि बालराम पाटील साहेबांचे पक्षाचे नातं एकदम घट्ट आहे आणि मला ह्या प्रवाहामध्ये आलं पाहिजे. मी तेव्हा पक्षामध्ये सुरुवात केली आणि 2012ला मला सुरुवातीलाच माजी सरपंच आणि आताचे विद्यमान भातगिरी चेअरमन रवी पाटील आणि बाला केणी यांच्या माध्यमातून मला तळोदा मतदारसंघाचं युवकचं अध्यक्षपद दिलं. पण युवकचं अध्यक्षपद दिल्यानंतर मला साहेबांनी आणि रवीदांनी सांगितलं का जी जबाबदारी असेल ती कार्यकर्त्यांपर्यंत पोचवायची. आणि ते माझ्या डोक्यामध्ये फिट राहिलं का जो पक्षाचा मेसेज आहे तो आपल्या गावातील आपल्या आळीतील कार्यकर्त्यांपर्यंत पोचवावा, याच्यासाठी ही मधली फळी असते. हे तेव्हा मला लक्षात आलं का मधल्या फळीचं काम काय. मधल्या फळीचं काम आहे का पक्षश्रेष्ठी, पक्षाचे काही जे रोजचे काही जे असतील उपक्रम ते लोकांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवणं म्हणजे आपल्या गावातील कार्यकर्त्यापर्यंत पोहोचवणं, आपल्या बिल्डिंगच्या कार्यकर्त्यापर्यंत पोहोचवणं. आणि मग ती आपले कार्यकर्ते लोकांमध्ये जातील तेव्हा आपली संघटना मजबूत होईल. हे मला ते लक्षात आलं आणि मी जात राहिलो. मग धानसर रमेश काका असतील, आमच्या किरवलीचे भरत काका, आपले दिलीप कदम धरणा कॅम्पचे, रोहिंदांचे समजा रवी पाटील आपल्या सगळ्यांना माहितीच आहेत. पुढे गेले तर पिसारेचे मुकुंद म्हात्रे, वासुदेव पाटील, लक्ष्मण. पुढे गेले तर मग सोमनाथ दादा, अर्चन दादा, मग करवल्याचे आमचे वासुदेव काका, प्रभाकर मडवी, जगन मडवी. म्हणजे हा प्रवास माझा चालू झाला पेंदरपर्यंत. अगदी आमचे माजी सभापती दत्ता डॉक्टर, माजी पंचायत समिती सभापती आपले ज्ञानेश्वर पाटील, या सगळ्यांपर्यंत पोहोचण्याचा एक जरिया मी बनलो का ते अध्यक्षपद मला दिलं. त्यानंतर काही दिवसांच काही महिन्यानंतर ग्रामपंचायतचं इलेक्शन लागलं आणि मला साहेबांनी बोलून घेतले. माझे सहकारी आणि गावातील माझे उपसरपंच मनोहर पाटील त्यांनी स्वतःची चालू सदस्यत्व, चालू उपसरपंच पद साहेबांना सांगितलं का आपण गंगाराम दादाच्या पोऱ्याला उभा करायचं. म्हणजे आज जे नारायण शेठ घरत यांनी जो मनाचा मोठेपणा दाखवून आज मी या पदावर बसलोय, तेव्हा त्यावेळेला माझे ग्रामपंचायतचे उपसरपंच मनोहर पाटील यांनी मनाचा मोठेपणा बालराम पाटील साहेबांना सांगितला का साहेब आपण गंगारामदाच्या पोऱ्याला आता तिकीट द्यायला पाहिजे. आणि तिथून सुरुवात झाली. मग उपसरपंच, सहचिटणीस, कार्यालयीन चिटणीस आणि आज आपण या पदापर्यंत पोहोचलोय. हा प्रवास आहे. फक्त एवढंच सांगेन मी का गंगाराम आणि बाळाराम याच्यामध्ये 2-2 शब्दांचा फरक आहे. या दोन्ही नावांमध्ये राम आहे. गंगाराम ही अगदी सरळ माणूस आणि बाळाराम पाटील हे अगदी सरळ माणूस. या दोघांच्या सानिध्यात राहून आज मी इथपर्यंत पोहोचलोय. हे माझ्या अंतःकरणातून तुमच्या माध्यमातून मी सांगावंसं वाटतंय. मला तळोजा विभागातील जे नेतेच आहेत, कार्यकर्ते म्हणायचं हरकतच नाही, कारण माझ्यापेक्षा ते 20-25 वर्ष प्रत्येक व्यक्ती सिनियर आहे. अगदी रतन पाटील असतील तळोजा मजकूरचे,
आणि मग काही काळानंतर साहेबांनी मला खारघरमध्ये जबाबदारी दिली. काही लोक आपली पक्ष जोडून गेली. त्याच्यानंतर जी थोडी वाताहत झाली त्याच्यामुळे मला एक जबाबदारी दिली का प्रत्येक गाव आणि जो काय गावातला शहरातला कार्यकर्ता आहे तो परत पक्षाशी कसा जोडला जाईल. आणि ते जोडत असताना नेता म्हणून जर मी ही गोष्टी केली असती तर तुम्ही काही आक्षेप नसती केली. मी एक कार्यकर्ता म्हणून त्यांच्यापर्यंत गेलो आणि परत एकदा त्यांना त्या प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न केला. तर एक गोष्ट मला आठवली, मगाशी हरीशजी मोकल या ठिकाणी त्यांनी सांगितली की पक्षात खूप मोठ्या पदावर असताना देखील म्हणजे अनेक जी पदं आहेत ती सातत्याने म्हणजे फोकसमध्ये असण्याची पद्धत म्हणजे कॅमेऱ्यावर आमच्यासारख्या जे म्हणायचे की बाबा कॅमेऱ्यावर असणारी पदं आहेत. म्हणजे एकदाही तुम्ही आमच्या न्यूजवर दिसले नाही, थेट दिसले नाही, पाठीमागे नेहमी दिसत असता. म्हणजे अगदी त्यांनी सांगितलं की खुर्ची उचलण्यापासून तर म्हणजे टेबलवर फडका मारण्यापासून ही अतिशय सामान्य कामे एरवी म्हणजे त्याची किंमत केली जात नाही अशी देखील कामं तुम्ही केली आणि त्याचं जो फळ कुठेतरी हे मिळालं का असं म्हणता येईल का? खरं तर आपण नेहमीच बघताय आमचे नेते आदरणीय माजी आमदार विवेकानंद पाटील साहेबांचं विधान आहे, अविरांत मेहनत आणि प्रामाणिकपणा हे यशाचं गणक आहे. तर त्या पावलावर पाऊल टाकणारा मी कार्यकर्ता आहे. तुम्ही जे बोललात का खुर्ची उचलणे, फडका मारणे किंवा काही गोष्टी हे कार्यकर्त्यांनीच केलं पाहिजे. कार्यकर्त्याची ओळखच ती आहे आणि कार्यकर्ता जो ग्राउंड पासून काम करेल तोच कधीतरी नेता बनू शकतो. आपण बघतोय का आदरणीय देशाचे नेते खासदार शरदजी पवार साहेब यांची कन्या आज 4-5 वेळा खासदार आहेत, सुप्रिया सुळे. रोहित पवार आज आमदार आहेत. तर तुम्ही बघत असाल तर ते नेहमी मागेच बसलेले असतात. म्हणजे कोणी मागे बघून मागे राहून मागे राहत नाही. म्हणजे मागे काम करून मागे राहत नाही तर पुढे जातो, तो पुढे जातो. आणि आपला पक्ष कसा पुढे जाईल, व्यक्ती पुढे जाण्यापेक्षा पक्ष कसा पुढे जाईल त्याच्याकडे जास्त फोकस माझा असतं. तर फॅमिलीचा किती सपोर्ट भेटला? मी पाहिलेलं आहे अनेक वेळेला की अगदी सकाळपासून तर म्हणजे रात्र होईपर्यंत जोपर्यंत बाळाराम पाटील साहेब घरी पोहोचत नाही तोपर्यंत तुम्हाला त्यांच्या सोबत राहावं लागतं. कधी कधी त्यांनी इतर कामं सांगितलेली असतील त्यासाठी सातत्याने वेळ द्यावा लागतो. निवडणुकीसारखी जेव्हा प्रक्रिया असते तेव्हा तर म्हणजे अगदी वेळच मिळत नाही. म्हणजे अगदी म्हणजे डे नाईट ड्युटी असते अशा वेळेला आणि अशा वेळेला फॅमिलीकडे खूप दुर्लक्ष करावं लागतं. असं कधी जाणीव झालेलं आहे का? आणि त्याची भरपाई करता येत नाही खरं म्हणजे, नाही का? खरं तर आपण एकदम जिव्हाळ्याचा प्रश्न विचारलात. मी त्या छोट्याशा म्हणजे उदाहरण नाही, एक समोर झालेली घटना. साहेब जेव्हा विधान परिषदला उभे राहिले शिक्षक मतदारसंघात तेव्हा माझ्याकडे शहापूर, जव्हार मोकाडा आणि कल्याण डोंबिवली हा परिसर मला दिला होता. मी रात्री 12-1 वाजता घरी यायचो आणि सकाळी 6 वाजता घर सोडायचो. कारण शाळा चालू होतील 7 वाजता तोपर्यंत मी कुठल्या तरी शाळेमध्ये पोहोचलेला असायचो. कारण आपण ऐकलं असेल का कार्यकर्त्यांच्या मेहनतीवरच शिक्षक मतदारसंघामध्ये बाळाराम पाटील साहेब आमदार झाले होते. हे आपण साहेबांच्या माध्यमातून साहेबांच्या वक्तृत्वातून बऱ्याच वेळा आपण ऐकलं का कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर मी आमदार झालोय. तर ह्याच परिस्थितीमध्ये आपण तिथे जात होतो. पण माझी आई, माझी बायको आणि भाऊ यांनी मला कुठल्याही अडचणीमध्ये कधी ठेवलं नाही. म्हणजे दादा किंवा ते म्हणजे बायकोच्या शब्दामध्ये का मला कधी त्यांनी सांगितलं नाही का हे पाहिजे ना हे त्यांनी ऍडजस्ट केलं म्हणून आज इथपर्यंत आहे मी. म्हणजे माझी आस्था जेव्हा मुलगी होणार होती म्हणजे माझी बायको प्रेग्नेंट होती आणि मी त्यावेळेला रोज 12-1 वाजता यायचो आणि सकाळी जायचो. पण माझ्या बायकोनी कधी ती तक्रार नाही केली. हॉस्पिटलला जाणे असेल या सगळ्या गोष्टी हे तिनेच माझ्या भावांच्या आईच्या माध्यमातून केलं. तर माझ्या कुटुंबाचा माझ्या घरचा मला खूप मोठा सपोर्ट आहे म्हणून आज इथपर्यंत पोहोचलोय. कारण मी काय मतांचा पॉकेट असलेला माणूस नाहीये का माझ्या गावामध्ये 5,000 मतं किंवा मी एका कॉलनीमध्ये नाही, मी एका छोट्याशा गावातला आलेला तरुण आहे आणि इथपर्यंत पोहोचण्यासाठी मला माझ्या कुटुंबाने 100% सहकार्य केलंय. मधल्या काळात जेव्हा महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यावेळी तुमचं नाव देखील त्यावेळी चर्चेत होतं आणि बाळाराम पाटील साहेबांनी मला वाटतं जाहीरपणे सांगितलेलं आहे की म्हणजे अशा वेळी आपल्याला म्हणजे काही जी गणितं झाली त्या काळातली की त्या काळात बाबा कुठेतरी म्हणजे महायुतीला म्हणजे महाविकास आघाडीला टिकवण्यासाठी जे तुमच्या त्या ठिकाणी उमेदवारीचा बळीच दिला असं म्हणायला लागेल अशा प्रकारे, नाही का? आणि आता मात्र या ठिकाणी या पदावर पोचता
तुम्हाला किती महत्व वाटतं या पदाचं आणि महानगरपालिकेच्या पदाचं? म्हणजे नगरसेवक म्हणून जर निवडून आला असता, जर संधी मिळाली असती तर काय, आणि आता काय वाटतं तुम्हाला या पदावर आल्यानंतर? खरं तर पनवेल महापालिकेमध्ये नगरसेवकाची निवडणूक लढावी आणि आपल्या प्रभागाचा किंबहुना पनवेल महापालिकेतील ज्या समस्या आहेत लोकांच्या त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करावे, यासाठी मला तिकीट हवं होतं. कारण महापालिका झाल्यानंतर बऱ्याच गोष्टी महापालिकेच्या माध्यमातून सॉल्व्ह होतात, साध्य होतात. कारण महापालिकेचा जो अलबेल कारभार आहे तो माझ्या डोळ्यादेखी काय मला सहन होत नाही. मी ज्या गावातून येतो तो आमचा एरियामध्ये, आता मी बोरवेलचं पाणी पितोय. म्हणजे पूर्वी आपण एक सोपं सांगतोय, दूध कोण देते तो दूधवाला भैया, ती म्हैस देत नाही. तशीच परिस्थिती का पाणी कोण देते तर पाणीवाला नाही. आमच्या गावामध्ये किंवा इतर सगळ्या गावांमध्ये एक टेम्पो, इथे टेम्पोमध्ये 40 रुपयाचा बाटला आपण विकत घ्यायचा आणि तो पाणी प्यायचा. बाकी बोरवेलचं पाणी, बेसिक सुविधा ही आत्ताही राईट नाऊ मिळत नाही. आपण 2026 मध्ये आहोत. आपण बोरवेलचंच आमच्या गावात किंवा इतर परिसरामध्ये पाणी पितोय. स्वच्छता किंवा आरोग्याबद्दल अलबेलच आहे. म्हणजे एक छोटंसं उदाहरण सांगतो. तुम्ही आता महापालिकेचा नगरसेवक कसा उमेदवार होतो किंवा मला नगरसेवक का बनायचं त्याचं कारण आहे. एक स्वच्छता कर्मचारी ते फॉगिंग आणि स्प्रेइंग करण्यासाठी आला होता आणि मी विचारलं त्याला, खूप जोरदार पाऊस पडत होता आणि पाणी वाहत होतं. तर मी बोललो का दादा काय चालू आहे? तो बोलतो मच्छर फवारणी चालू आहे. तर मच्छर फवारणी म्हणजे काय? नाही बोलतो हे लिक्विड दिलंय, हे बोलतं मारायचं. बरं तुम्ही हे वाहत्या पाण्यामध्ये मारताय. तर ते गप्प झाला तो व्यक्ती, कर्मचारी. तर मी आश्चर्यचकित आहे का वाहत्या पाण्यामध्ये जर मारतात. आज आपण बघताय का आपल्या सध्या आपल्या भागामध्ये डेंग्यू मलेरियाचे साथी आहेत. आमच्या गावामध्ये 4 डेंग्यूचे पेशंट पॉझिटिव्ह पेशंट आलेले. आपल्या तुर्भे गावामध्ये डेंग्यूमध्ये एक पावशेंचा मुलगा, तरुण पोरगा म्हणजे अगदी 23 वर्ष डेंग्यूमध्ये गेला. करोलेमध्ये पॉझिटिव्ह. त्याला कारण आहेत. कारण आरोग्याची सेवा आपल्या महापालिकेची अलबेल आहे. टेमिफॉस आणि डेल्फॉस कशाला वापरतात तेच मुळात माहीत नाही कर्मचाऱ्यांना. नगरसेवकाचं कर्तव्य काय? नळ, पाणी, गटार. ते नळ कधी येणार आणि गटर कधी होणार, त्या सगळ्या बेसिक सुविधांमध्ये काहीतरी करायचं होतं. म्हणून आपण महापालिकेत पाहिजे ही माझी स्वतःची इच्छा होती. काही राजकीय घडामोडीमुळे शीट वाटपमध्ये आपल्याला शीट नाही भेटली तरी मी पक्षाचं काम. त्यावेळी अनेक लोकांनी कदाचित म्हणजे असा विचार केला असेल की बाबा नाराज झाला, आता देवेंद्र मडवी नाराज झालेले आहेत, पुढे काय होईल? म्हणजे आजकाल काय झालेलं आहे, तुम्ही ज्याप्रमाणे दिसतंय की बाबा आपण कुठे नाराज झालो की मग दुसरा कुठला तरी प्रवाह सुरू, म्हणजे दुसऱ्या कुठल्या तरी प्रवाहामध्ये मिसलायचं, अशी देखील म्हणजे चर्चा होत असते. आणि अशा वेळेला तुम्ही मात्र तिथे उलट जास्त झोकून काम करायला सुरुवात केली असं दिसलं, नाही का? खरंसाठी पदासाठी काम करणं हे माझ्या मुली स्वभावात नाहीये. पद हा सेकंडरी पार्ट आहे. पक्षाने जे पद दिले त्या पदाच्या माध्यमातून पक्षाचं काम कसं पुढे जाईल हे माझ्यासारख्या कार्यकर्त्यासाठी महत्वाची बाब आहे. हे पद किती महत्वाचं वाटतं तुम्हाला? म्हणजे महानगरपालिकेचा नगरसेवक ते कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती. कारण काय, म्हणजे ह्या निवडीची जी प्रक्रिया आहे किंवा याच्या पाठीमागे जी असणारी सगळी जी संख्या आहे ती देखील खूप महत्वाची आहे ना. मग अशा वेळी तुम्हाला वाटतं का या पदांच्या माध्यमातून देखील आपण अनेक कामं करू शकू, वेगळ्या शेतकऱ्यांच्या समस्या सोडू शकेल? किती महत्वाचं वाटतं तुम्हाला हे पद? 100% आपण जे बोललात का ह्या पदाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या अनेक समस्या आहेत. शेतकऱ्यांना बी बियाणं भेटत नाहीयेत. म्हणजे त्याच्यासाठी माझे प्रयत्न असतील. ते व्यापार इथे येऊन कसे करतील, व्यापाऱ्यांच्या ज्या समस्या असतील, म्हाताड्यांच्या असतील, ह्या सगळ्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत ही बाजार समिती कशी मोठी होईल. आणि ह्या तालुक्यातील शेतकरी हा महापालिका किंवा विधानसभा ह्याचा भाग नसतो, तो शेतकरीच असतो. जरी मी संचालक असलो, सभापती असलो आणि नगरसेवक नसलो, पण तिथला शेतकरी हा बाजार समितीला जोडलेला आहे. तालुक्यातील शेतकरी म्हणा किंवा महानगरपालिका क्षेत्रातील शेतकरी म्हणा, प्रश्न सेमच आहेत. प्रश्न सेम आहेत. त्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर शोधण्याचं काम करेन मी. मग एखाद्या शेतकऱ्याच्या शेतातून त्याला पीक घ्यायचंय आणि त्याला पीक न घेता त्यातून रस्ता झाला, त्या रस्त्याला भेटणार TDR किंवा त्याला भेटणार मोबदला पालिकेतून कसा भेटेल, बरोबर, तोही एक शेतकऱ्याचं काम आहे. म्हणजे त्या बाजार तुम्ही सभापतीचं ते पण काम आहे का आपल्या तालुक्यातील शेतजमिनीवर काही रोड मॅप्स आलेले आहेत महापालिकेचे, जे शेतकऱ्याला मान्य नसतील, कदाचित शेतकऱ्याला मान्य नसतील. त्याला शेती गेली म्हणजे त्याला त्याच्यापासून पीक गेलं.
मग त्याचा मोबदला महापालिकेतून कसा भेटेल हे आपल्या नेत्यांच्या माध्यमातून पालिकेला पाठपुरावा करून आपण त्यापर्यंत पोहोचावं. म्हणजे एकंदरीत पालिका किंवा कृषी उत्पन्न बाजार समिती हे जरी वेगळं असलं पण शेवटी एकाच धर्तीवर आहे ते. शेवटाकडे जाऊया आपण. खरं म्हणजे एक गोष्ट सातत्याने बोलली जाते की बाबा शेतकरी कामगार पक्षाचा सध्या पडता काळ सुरू आहे आणि अशा वेळेला आपल्याला हे पद मिळालेले आहे. निश्चितच म्हणजे चॅलेंजेस सुद्धा आहेत, बरोबर ना? म्हणजे पद मिळालं म्हणजे जबाबदारी आणि चॅलेंजेस. मग आता या पडत्या काळात देखील आपली पक्ष संघटना मजबूत राहावी, आपल्या जे सहकारी असतील किंवा जे समविचारी लोक असतील त्यांनी आपल्याच विचारधारेशी आपल्या पक्षाची चिकटून राहावं, या सगळ्या गोष्टीची देखील म्हणजे तुम्हाला जाणीव असेलच कदाचित, आणि त्यासाठी तुमच्या डोक्यात काय? खरंच तुम्ही एक चांगला प्रश्न विचारलात. पहिली गोष्ट, मी एक 40ला तरुण आहे. जर मी या पदावर पोचतोय आणि मी या पदाचा उपयोग करून या पदाची गरिमा लोकांपर्यंत पोहोचवली, एक जो तरुण राजकारणामध्ये एंट्री करण्याला पाहेल तर त्यालाही असे वाटेल की या पक्षामध्ये एका सामान्य घरातून आलेला माणूस इथपर्यंत पोहोचू शकतो. तर माझ्याकडे बघून एक तरुण इन्स्पायर होतील का ते पण राजकारणामध्ये सक्रिय होतील. हा माझा याच्यातला एक पहिला अजेंडा आहे. आणि पक्षाने दिलेली जबाबदारी आपण जे बघताय का पक्ष बॅकफुटला चाललाय, तर असं मी मुळीच म्हणणार नाही. आपण विधानसभेमध्ये माझे आमदार बालाराम पाटील साहेबांना जवळजवळ 1,34,000 मतं पडली आणि विरोधी पक्षाच्या आमदारांना XYZ 1,80,000 मतं पडली. ती कशी पडली ते आपण आता बघताय का? मशीन हे ते, हे माझा आरोप आहे का ह्या सगळ्या गोष्टी तिथे होत असतील म्हणून. कारण पनवेलचा जागृत मतदार हा शेका पक्षाच्या पाठीशी आहे. आणि आत्ताची जी परिस्थिती आपण बघताय, आता कालच आपल्या भारत देशाचे विरोधी पक्ष नेते आणि खासदार राहुल गांधीजी यांना अगदी फरफडत नेलं. म्हणजे ही परिस्थिती आज म्हणजे देशाची आहे का? आपण आवाज उठवला जंतर मंतरवर अगदी, तर तिथे कायदा सुव्यवस्थेचा म्हणजे पाठीराखा करणे हे त्यांचं कर्तव्यच आहे. पण त्या ठिकाणी पण आज ही परिस्थिती म्हणजे ओरबडले. आज तुम्ही बघितलं का एका विरोधी पक्षनेता भारत देशाचा, तर त्याला एक ओरबडून नेलं. म्हणून परिस्थिती जरूर बदलेल आणि ते बदलण्यासाठी एक आपण दुवा म्हणून आपण लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम करेल. बरं, शेवटचाच प्रश्न जाता जाता, आज या पदावर बसल्यानंतर अनेक लोकांनी तुम्हाला शुभेच्छा दिलेल्या आहेत. अनेकांनी म्हणजे शुभचिंतन करत असताना त्यांना वाटतं की आपला मित्र म्हणूया, कोणाला वाटतं तो सहकारी म्हणूया. म्हणजे मी पाहिलं की तुमचा म्हणजे एक साधारण माणूस ज्याप्रमाणे वावर असतो तसाच वावर होता. म्हणजे प्रत्येक क्षेत्रातील माणूस, मग तो सफाई कामगार तुम्हाला भेटायला येत होता या ठिकाणी, कोणतरी मित्र, कोणतरी व्यावसायिक, या सगळ्या पद्धतीचे लोक येत होतील. या सगळ्यांच्याकडनं आज या ठिकाणी बसल्यानंतर त्यांना काय संबोधित कराल शॉर्टकटमध्ये? खरं तर ह्या सगळ्यांच्या प्रेमामुळेच आज इथपर्यंत मी पोचले. जे सफाई कामगार तुम्ही बोललात त्या लोकांमध्ये पण आहे मी, पक्षाने जोडलेले कार्यकर्ते आहेत त्या कार्यकर्त्यांमध्ये पण आहे. या सगळ्यांना एकच सांगेन मी का शेतकरी कामगार पक्ष एक मशीन आहे. त्या मशीनमध्ये आपण काम करत राहू. आज आपली वेळ वाईट असली तरी उद्या आपली चांगली वेळ येणार आहे. तरी कुठेही म्हणजे मनामध्ये किंतु परंतु किंवा घाबरून न राहता आपण तग धरून राहणे म्हणजे आपल्याला जास्त सोयीस्कर होईल आणि आपल्या येणाऱ्या काळामध्ये आपले चांगले दिवस असतील असं मला असं वाटतं. तर हे होते देवेंद्र मडवीजी. आज त्यांची या ठिकाणी पनवेलच्या कृषी उत्पन्न बाजार समिती सभापतीपदी नियुक्ती झालेली आहे. त्यांच्या पुढील प्रवासाला म्हणजे खरं म्हणजे त्यांच्या जीवनातला हा नवीन अध्याय या ठिकाणी सुरू झालेला आहे. त्यांच्या या नवीन प्रवासाला प्रभात पर्व परिवारामार्फत देखील खूप खूप शुभेच्छा. तुम्हाला ही चर्चा कशी वाटली त्याबाबतची तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. व्हिडिओ जर्नलिस्ट यासिन खानसह सागर राजे, प्रभात पर्व न्यूज करता पनवेल. धन्यवाद.